छोटीशी टिप वापरून टम्म फुगणारी आणि जास्त वेळ मऊसूत राहणारी चपाती बनवण्यासाठीची कणिक कशी मळायची ते पाहूयात। एका परातीत 5 ते 7 चपात्यांचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले। आता इथं आपण नॉर्मली फक्त पाणी घालून मळतो, त्याच्याऐवजी आपण थोडंसं 1 पळी तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मग त्याला पाणी ओतून मळायचं आहे आणि पाणी ओतताना सुद्धा एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपल्या त्या पिठाच्या आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक तयार करायची। त्याच्यामध्ये तेल घातल्यामुळं आपलं पीठ मऊसूत पण राहते आणि व्यवस्थित भिजलं जाते, त्याला वरती तांबी चढत नाही किंवा असं पीठ वसवशीत सुद्धा होत नाही। आपली कणिकच तेलामुळे मऊ झाल्यामुळे चपाती सुद्धा एकदम मऊ आणि टम्म फुगणारी तयार होते। तर व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। मळून झाल्यानंतर आणखीन थोडंसं तेल त्याला लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर 1-2 मिनिटांसाठी पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं। अशा पद्धतीने कणिक मळून बघा, चपात्या एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगतात, रेशनचा गहू असलं तरी सुद्धा। आता याला तुम्ही लगेच वापरणार असला तर लगेच वापरू शकता किंवा झाकून 15 मिनिटं अर्धा तास ठेवून पुन्हा ह्याच्या चपात्या सुद्धा बनवू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत।